मान्सून आज तळ कोकणातून पुढे सरकत रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रात पोहोचला। पण एल निनोचा प्रभाव पाहता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन सरकारनं केलंय। राज्यातल्या 181 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट असताना कृषी मंत्र्यांनीही पेरणीबाबत महत्त्वाचा सल्ला दिलाय। पाहुयात पाऊस, पाणी आणि शेतीचा हा स्पेशल रिपोर्ट। मान्सूननं सोमवारी तळ कोकणातून आपला मुक्काम हलवला आणि रत्नागिरीसह घाटमाथ्यावर दक्षिण महाराष्ट्रात पोहोचला। रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापुरात मान्सून दाखल झाला। पण अनेक ठिकाणी पावसाचा जोर नसल्यानं नेहमीसारखं धडाक्यात आगमन मात्र दिसलं नाही। काही भागात मात्र मान्सून पूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी शेती आणि घरांचं नुकसानही झालंय। हवामान खात्यानं राज्यभरात ठिकठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केलाय। तर जिथं पाऊस नाही तिथं उन्हाच्या झळा आणि काहिलीचा अनुभव नागरिकांना येतोय। मान्सून आला तरी पेरणीबाबत मात्र शेतकरी सावधगिरी बाळगतायत। 12 ते 15 जून दरम्यान पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला कृषी मंत्री दत्ता भरणे यांनीही दिलाय। मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस हा काही ठिकाणी असा सर्वत्र पडणार नाही। काही ठिकाणी पाऊस पडेल परंतु सर्वत्र नाही। त्यामुळे साधारण 12 ते 15 जून पर्यंत शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी आणि साधारणतः 15 जूनच्या पुढं थोडा वातावरण पावसाचं अनुकूल दिसतंय, पण तरी सगळ्यांनी अंदाज घेऊन पेरणी करावी अशी माझी शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे। एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी कमी पावसाची शक्यता आहे। राज्यातील 353 पैकी 181 तालुक्यांवर दुष्काळाचं सावट आहे। विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील तालुके दुष्काळाने प्रभावित होऊ शकतात। एल निनोचं वर्ष आहे। ॲव्हरेज पाऊस जरी 92% असला, प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू आहे। हवामान खात्याचा अंदाज काहीही असो, तिकडे वर्ध्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत व्यस्त आहेत। शेतीतील मशागत, काडी कचरा वेचणी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत अशी कामं सध्या रणरणत्या उन्हातही सुरू आहेत। एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या छायेत आशादायी आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्याची फसवणूक करण्यासाठी काळा बाजार करणारेही कार्यरत आहेत। बियाणे आणि खतांचा काळा बाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने नागपुरात मोहीम सुरू केली। त्यात आतापर्यंत 1.5 कोटी रुपयांची बियाणे जप्त करण्यात आलीत। याशिवाय अनधिकृत खत विक्री प्रकरणात 3 मेट्रिक टन खतांचा साठाही जप्त केलाय। शेतकऱ्यांना म्हणजे असं आव्हान राहील की कुठलीही निविष्ठा असो, खत असो, बियाणं असो की कीटकनाशक असो, त्याच्यामध्ये जे काही आपले अधिकृत विक्रेते आहेत त्यांच्याकडून ते बियाणं त्यांनी घेतलं पाहिजे, त्याची रीतसर पावती मिळते। आता एसटीबीटीच्या बाबतीत गेलं तर ह्यांच्याकडे कुठली पावती वगैरे मिळत नाही आणि नुकसान झालं त्याला कुठं पुन्हा क्लेम दाखल करता येत नाही। तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांना जे आहे, जे काही आपले अधिकृत विक्रेते आहेत त्यांच्याकडून ह्या ज्या निविष्ठा आहेत त्या घेतल्या पाहिजे। एकीकडे खरीपाच्या पेरणीसाठी पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे, तर काही ठिकाणी वादळ वाऱ्यांनी उभ्या शेतीचं नुकसान झालंय। राज्यातील 24 जिल्ह्यात 1,40,000 हेक्टर शेतीला पावसाचा फटका बसलाय। नैसर्गिक संकट घोंगावत असलं तरी शेतकरी प्रयत्नांची कास मात्र सोडत नाही। त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झालाय। ज्ञानेश्वर चौतमल आणि पंकज गादगेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।